रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप, इमारत कोसळून 43 जण दबले। थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये शुक्रवारी 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला। या शक्तिशाली भूकंपात अनेक स्काय रॅपर इमारती जमीनदोस्त झाल्या। बीबीसीच्या वृत्तानुसार जर्मनीच्या GFZ भूगर्भशास्त्र केंद्राने सांगितले की हा भूकंप दुपारी 10 किलोमीटर खोलीवर झाला, त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। सध्या तरी जीवित व मालमत्तेच्या हानीबाबत तात्काळ माहिती मिळालेली नाही। GFZ भूगर्भशास्त्र केंद्रानुसार भूकंपाचा केंद्रबिंदू शेजारच्या म्यानमारमध्ये होता। भूकंपामुळे बँकॉकमध्ये निर्माणाधीन एक गगनचुंबी इमारत कोसळली। अहवालानुसार ही इमारत भूकंपाचे धक्के सहन करू शकली नाही आणि ती कोसळली। याशिवाय भूकंपानंतर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोकांमध्ये घबराट पसरलेली स्पष्टपणे पाहायला मिळते। बँकॉकमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:30च्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्यानंतर इमारतीमध्ये अलार्म वाजू लागला। यानंतर दाट लोकवस्तीतील उंच इमारती आणि हॉटेलमधून लोकांना बाहेर फेकण्यात आले। आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही। भूकंप इतका जोरदार होता की उंच इमारतीमधील जलतरण तलावातील पाणी थरथरू लागले आणि लाटा उसळताना दिसत होत्या। त्याचे केंद्र म्यानमारच्या मोनिवा शहराच्या पूर्वेस सुमारे 50 किलोमीटर होते। म्यानमारमध्ये भूकंपामुळे किती नुकसान झाले याची माहिती सध्या तरी उपलब्ध नाही। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।